लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. राघव आणि सिंधू एकमेकाशी बोलत असतात. सिंधू राघवला सांगत असते की कशाप्रकारे आज पोलीस स्टेशनमध्ये त्या वकिलाची फजिती केलेली आहे. त्याने जो गुन्हा केलेला नाही आहे त्याच गुन्ह्यामध्ये आपण देखील त्याला अडकवलेलं आहे. कारण त्यांनी तुम्हालासुद्धा असंच अडकवलेलं होतं. टिट फॉर टॅट करून आपण त्याला बरोबर त्याच्याच युक्तीमध्ये अडकून टाकलेलं आहे, असं सिंधू राघवला सांगत असते. राघवला सिंधू जे काय सांगते त्या गोष्टीचा अभिमान वाटत असतो. राघव सिंधूला म्हणतो, सिंधू केवळ तू होतीस म्हणून मी जेलच्या बाहेर आहे आणि माझ्यावरचे सगळे आरोपसुद्धा लवकरात लवकर पुसून जातील. त्या वकिलाने त्याची पातळी सोडली होती. खरं तर मला असं वाटत नव्हतं की आपण कायदा हातात घ्यावा, पण तू म्हणलीस आणि मी तुझी गोष्ट ऐकली. सिंधू म्हणते, कधीकधी आपल्याला उंगली टेढ़ी करूनच तूप बाहेर काढावं लागतं आणि त्याचप्रमाणे आपण केलेलं आहे. तरी देखील आपला एक शत्रू अजून देखील लपून बसलेला आहे. राघव म्हणतो, तू मधूविषयी बोलत आहे ना? सिंधू म्हणते, हो. आता त्या पांढऱ्या उंदराला आपल्याला घराच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. जर का ती घराच्या बाहेर पडली तरच तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध होऊ शकेल. त्यामुळे आता तिला बाहेर काढण्यासाठी आपल्याला दुसरा प्लॅन करणं गरजेचं आहे. राघव म्हणतो, तू जे प्लॅन म्हणशील ना ते मी करायला तयार आहे. आता माझा तुझ्या प्रत्येक प्लॅनवर चांगला विश्वास बसलेला आहे. कारण तू जो प्लॅन करतेस ना तो अगदी व्यवस्थित करते आणि तो प्लॅन व्यवस्थित सक्सेस देखील होतो. कारण तू त्यासाठी परिश्रम केलेले असतात हे मला माहीत आहे. राघव सिंधूची स्तुती करत असतो. सिंधूला देखील ती गोष्ट आवडते. सिंधू म्हणते, माझ्या नवऱ्यावर जर का विनाकारण कोणी आरोप केले तर ते मला पटत नाहीत. पण त्यांनी नुसते आरोप केले नाही तर त्यांनी तुम्हाला गुन्हेगार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या गोष्टीमुळे मी शांत बसले नाही. मला तुम्हाला कसल्याही परिस्थितीत निर्दोष मुक्त करायचंच होतं आणि त्यामुळं मी त्या वकिलाला त्याच्याच जाळ्यात अडकून टाकलेलं आहे. आता त्याने मधूची बाजू घेतली म्हणून तो अडकलाय. आता मधूला आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. मधू एकदा त्या घरातून बाहेर पडली की आपली केस अगदी व्यवस्थितपणे बंद होईल. राघव म्हणतो, आता प्लॅन काय आहे ते मला सांगशील का? तेव्हा सिंधूने त्याला पुढचा प्लॅन सांगितलेला आहे. राघव म्हणतो, पुन्हा एकदा आपण कायदा हातात घेतोय असं तुला वाटतंय ना? सिंधू म्हणते, मला वाटतंय, पण याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीये. राघव म्हणतो, जर का तुझ्या मनामध्ये हेच असेल तर आपण असंच करूया. कारण पहिला प्लॅन आपला सक्सेस झालेला आहे आणि आता हा सुद्धा प्लॅन सक्सेस होईल. सिंधू म्हणते, तुमचा माझ्यावर पुरेपूर विश्वास आहे ना? राघव म्हणतो, माझ्यापेक्षा सुद्धा तुझ्यावर माझा जास्त विश्वास आहे. तुझा प्रत्येक प्लॅन हा काहीतरी विचार करून केलेला असतो हे मला माहीत आहे आणि आता या प्लॅनसाठी मी काहीही करायला तयार आहे. पण मला त्या वकिलाला आणि विशेषतः त्या मधूला चांगली अद्दल घडवायची आहे. त्यांना समजलं पाहिजे की त्यांनी कोणाशी पंगा घेतलेला आहे. सिंधूशी आणि IPS अधिकारी राघवशी त्यांनी पंगा घेतलेला आहे. सिंधूने जर का तिची सिंधुगिरी दाखवली तर काय होऊ शकतं हे त्यांना समजलं पाहिजे, असं राघव सिंधूला देखील सांगत असतो. तेव्हा सिंधू म्हणते की आता नेक्स्ट प्लॅन याच्यापेक्षा खतरनाक असणार आहे आणि हा प्लॅन जर का सक्सेस झाला तर मधू स्वतःहून बाहेर पडेल आणि आपल्याला तिला पोलीस स्टेशनला नेता येईल. राघव सिंधूला बोलतो आणि आता तो घराच्या बाहेर पडत असतो. त्याने हेल्मेट घातलेलं असतं आणि तो गाडीवर असतो आणि बाहेर चाललेला असतो. तेवढ्यात एक धक्कादायक गोष्ट घडते. राघवच्या समोर वकील आलेला आहे. वकील राघवला सांगतो की तुझे सगळे रस्ते आम्ही बंद करून टाकलेले आहेत. तुमच्या घरामध्ये CCTV लावलेले आहेत आणि त्यामुळं तू काय काय करतोयस ना ते सगळं मला माहीत आहे. त्यामुळं आता आम्ही तुला पकडून ठेवणार आहे, असं सांगितल्यावर सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला आहे. आत्ताच सिंधू आणि राघव यांनी मधूला घराच्या बाहेर काढण्याचा प्लॅन केलेला असतो. पण तेवढ्यात राघव बाहेर पडत असताना स्वतः वकील तेथे आलेला आहे आणि वकील राघवला अगदी दम देण्याच्या भाषेत म्हणतोय की तुझं हेल्मेट काढ, मी तुला ओळखलेलं आहे आणि आता तुझे सगळे रस्ते मी कायमचे बंद करून टाकलेले आहेत. त्यामुळं तू इथून कोठेसुद्धा जाऊ शकत नाही. राघव, मी तुला रंगेहात पकडलंय, असं वकील राघवला सांगत असतो आणि आता राघवला देखील थांबण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. पण राघवने दुसरा पर्याय निवडलेला आहे. एका क्षणात वकिलाला धक्का देऊन त्याला खाली पाडून जोरात ॲक्सिलेटर फिरवून राघव तेथून फरार झालेला आहे. पण आता वकील देखील राघवच्या पाठीमागच लागलेला आहे. वकील त्याच्या पाठीमागं धावत पळत त्याचा पाठलाग करतोय आणि कसल्याही परिस्थितीत राघवला जिवंत पकडून त्याला आपण पोलिसाच्याच ताब्यात द्यायचं आणि राघव जिवंत आहे, राघवने कायदा मोडलेला आहे असं पोलिसांना सांगून त्याला अजून कडकमधली शिक्षा करायची असं त्याच्या डोक्यात असतं. पण राघव त्याला एका
विशिष्ट ठिकाणी घेऊन गेलेला आहे. राघवने वकिलालाच पकडून ठेवलेलं आहे आणि आता वकिलाला समजलंय की आपण राघव आणि सिंधू यांच्या तडाख्यात सापडलेलो आहोत. राघव आणि सिंधूने हाच प्लॅन केलेला असतो. राघव आणि सिंधूने वकिलाला किडनॅप केलेला आहे. जोपर्यंत नाक दाबत नाही तोपर्यंत तोंड उघडणार नाही असा विचार करून सिंधूने वकिलाला किडनॅप करायचा प्लॅन केलेला असतो आणि राघव त्याला सांगतो की माझा पाठलाग करून तुम्ही मोठी चूक केलेली आहे. कारण आता तुम्हाला मी किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि इथून आता तुम्हाला कोणीही सोडवू शकत नाही. असं म्हणल्यावर वकिलाला कळतं की राघवच्या मोठ्या ट्रॅपमध्ये आपण अडकून बसलेलो आहोत. राघव त्याला सांगतो की मी तुम्हाला मुद्दाम माझ्या पाठीमागं आणत होतो आणि आता मी तुम्हाला अशा ठिकाणी आणलंय की जेथे तुम्हाला कोणीही शोधायला येऊ शकत नाही आणि मी तुम्हाला किडनॅप केलंय असं वाटू शकत नाही, कारण जगाच्या दृष्टीने मी तर मेलेलो आहे. त्यामुळं माझ्यावर कोणीही शंका घेणार नाही. ही गोष्ट ऐकल्यावर वकिलाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मृत व्यक्तीने आपल्याला किडनॅप केलेलं आहे हे त्याला समजलंय आणि त्यामुळं राघववर कोणीही शंका घेणार नाही. म्हणजे राघवने जर का आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर राघववर कोणत्याच खुनाचा आरोप देखील होणार नाही, हे सुद्धा आता त्याला समजलेलं आहे. आपल्याच वकिली भाषेत राघव आणि सिंधूने आपल्याला अडकून टाकलेलं आहे हे आता राघवने त्याला चांगलं समजावून सांगितलेलं असतं. राघव म्हणतो, आता दुनियेच्या दृष्टीने तर मी मृत आहे, त्यामुळे मी तुमचं काहीही करू शकतो. आता मी तुम्हाला इथं कितीही दिवस किडनॅप करून ठेवलं तरी पोलीस तुम्हाला शोधायला देखील येऊ शकत नाहीत. नव्हे, मी इथं तुम्हाला मारून जरी टाकलं तरी मला काही जेल होणार नाही, कारण जगाच्या दृष्टीने राघव रत्नपारखी हयातच नाहीये. हे सगळं ऐकल्यावर वकील मात्र पुरता घाबरून गेलेला असतो. वकिलाला समजलंय की आपण मोठ्या जाळ्यात सापडलेला आहे. इकडे मधू मात्र वकिलाची वाट पाहत बसलेली असते. खूप वेळ झाला तरी वकील अजून कसं काय आलेला नाहीये, मामा नक्की कुठं गेलेला आहे, त्याचं काय झालेलं आहे, असे प्रश्न तिला पडलेले असतात. फोन करून सुद्धा त्याचा फोन लागत नसतो. तेव्हा ती एकदम घाबरून गेलेली असते. तिच्या लक्षात आलेलं असतं की कदाचित मामा फरार झालाय की काय, त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालंय की काय, असं तिला वाटत असतं. का सिंधूने त्या वकिलाला राघवला मारण्याच्या केसमध्ये अडकून टाकलेलं आहे आणि त्याला आता राघवच्या खुनाची शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा होणार की काय, असं सुद्धा तिच्या मनामध्ये येत असतं. एकदा का मामाला फाशीची शिक्षा झाली की हे केस मिटणार आणि मग आपण देखील असंच फासावर लटकणार, आपल्याला सुद्धा जेल होणार, असे स्वप्नच तिला पडत असतात. जर का मामाचं काही बरं वाईट झालं असेल तर आता आपलं काय खरं नाहीये, मामाचा शोध घेण्यासाठी आपल्याला बाहेर पडावंच लागेल, असा विचार आता मधूने केलेला असतो. राघव आणि सिंधू यांनी केलेल्या प्लॅनप्रमाणे बरोबर गोष्ट घडत असते. कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. जोपर्यंत मामा गायब होत नाही तोपर्यंत मधू बाहेर पडत नाही हे त्यांना माहीत असतं आणि बरोबर आता मधू घराच्या बाहेर पडलेले असते. कसल्याही परिस्थितीत मामाचा शोध घेणं गरजेचं आहे असं विचार करून मधू आता घराच्या बाहेर पडलेले असते. पण तिला माहीत नसतं की 2 नजरा तिच्याकडं बारकाईने लक्ष ठेवत आहेत. मधू घराच्या बाहेर पडते आणि त्याच वेळेस सिंधू मात्र तिचाच पाठलाग करत असते. सिंधू आपला पाठलाग करते या गोष्टीपासून ती अनभिज्ञ असते. ती आता गाडीमध्ये बसलेली असते आणि गाडीमध्ये बसून ती जाणारच असते. तेवढ्यात तिची गाडी स्वतः सिंधूने अडवलेली असते. सिंधूने तिची गाडी अडवलेली आहे हे पाहून मधूच्या पायाखालची जमीन सरकते. सिंधू पटकन जाऊन दरवाजा उघडून हाताला धरून तिला बाहेर काढते आणि तिच्या सनसनीत मुस्काडात ठेवून देते. मधूला समजलेलं आहे की आपला खेळ आता खलास झालेला आहे. कारण आता सिंधूने आपल्याला जिवंत पकडलेलं आहे आणि ती आता आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देणार. आपण आता फक्त सिंधूचेच गुन्हेगार नाहीये, तर आपण कायद्याचे सुद्धा गुन्हेगार आहोत. कारण आपण कायदा मोडलेला आहे, आपण कायद्याने फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळं आपलं आता काय खरं नाहीये. सिंधूने तिची चांगलीच खरडपट्टी काढायला सुरुवात केलेली आहे. सिंधू तिच्या फाड फाड मुस्काडात ठेवून देते आणि म्हणते, यातली एक एक मुस्काडात माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्यासाठीची आहे. माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला तू त्रास दिला आहे आणि त्यामुळंच मी तुला ह्या थोबाडीत ठेवून देत आहे. यापेक्षाही जास्त मार आता तुला पोलीस स्टेशनमध्ये खावा लागणार आहे. सिंधू राघवला फोन करते आणि त्याला सांगते की लवकरात लवकर त्या वकिलाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन ये आणि त्याप्रमाणे राघव आता वकिलाला देखील पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो आणि सिंधू देखील मधूला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन येते. आता वकिलाला पार घाम फुटलेला असतो.
वकील पोलीस स्टेशनमध्ये राघववर आरोप करायला लागतो आणि पोलिसांना म्हणतो की हा राघव रत्नपारखी याने कायद्याची फसवणूक केली आहे, तो तर जिवंत आहे. तेव्हा राघव म्हणतो, पोलिसांना सर्व काही माहीत आहे, तुम्ही त्यांना काहीच सांगण्याची गरज नाहीये. राघवने पोलिसांना देखील आपल्या विश्वासामध्ये घेतलेलं असतं आणि आता वकिलाला समजलंय की आपल्याला जेलमध्ये जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. तेव्हा तो राघवची देखील माफी मागायला लागतो आणि म्हणतो, मी झालेल्या गोष्टीबद्दल तुमची माफी मागायला तयार आहे. पण राघव म्हणतो, तुम्ही जी गोष्ट केलेली आहे ती माफीच्या लायक नाहीये. ती गोष्ट जेलच्या लायक आहे, त्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जाणं गरजेचं आहे. वकिलाला समजलेलं असतं की राघव आणि सिंधू एकत्र आलेले आहेत, कारण पोलीस स्टेशनमध्ये समोर त्याला मधू दिसते आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. महिला कॉन्स्टेबल धक्के मारत मारत मधूला पोलीस स्टेशनमध्ये आणत असतात आणि त्याला कळलेलं आहे की आपला सगळा प्लॅन हा चौपट झालेला आहे. मधू जेलमध्ये आहे, म्हणजेच ज्या मधूचा खून राघवनं केला ती व्यक्ती तर पोलीस स्टेशनमध्ये आहे. म्हणजे राघव हा निरपराध आहे, तो निर्दोष आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्याचमुळे ही केस संपलेली आहे हे देखील त्याच्या लक्षात आलेलं असतं. सिंधू आणि राघव यांनी एकत्र येऊन मधू आणि वकिलाला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन ते दोघेही आरोपी आहेत, त्या दोघांनीही कायद्याची फसवणूक केलेली आहे असं पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेलं असतं. आणि सिंधू वकिलाच्या समोर जाऊन उभी राहिलेली असते आणि त्याला म्हणते की आजपर्यंत तुम्ही एकही केस हरलेला नव्हतात, पण ही केस मात्र तुम्हाला हरावी लागली. ही केस तर कोर्टात सुद्धा जाण्याची गरज पडली नाही. कोर्टात जाण्याच्या अगोदरच तुम्ही ही केस हरलात, म्हणजे सिंधूच्या जर का विरोधात गेलात तर तुमचं काय होऊ शकतं ही गोष्ट आता तुमच्या चांगली लक्षात आलेली असेल. असा बदलाच सिंधूने त्याचा घेतलेला असतो आणि त्याला देखील कळलेलं असतं की सिंधूच्या नादी लागून आपण खूप मोठी चूक केलेली आहे. मधूची मदत करायला गेलेला वकील आता स्वतःच कायद्याच्या कचाट्यात अडकून बसलेला असतो. असंगाशी संग आणि प्राणाची गाठ अशीच त्याची गत झालेली असते आणि आता मधूबरोबर त्याला देखील जेलची हवा खावी लागणार असते. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.